काहींसाठी हा फक्त पुरस्कार असतो, पण कलाकारांसाठी हा असतो आयुष्याचा टर्निंग पॉइंट. एका नावाची घोषणा आणि संपूर्ण जग बदलते. जिंकला तर स्टार, हरला तरी इतिहास. जिथे प्रत्येक सेकंद ठरवतो करिअर, आणि तो क्षण म्हणजे ऑस्कर्स अवॉर्ड. त्याचबरोबर करंट अफेअर्समध्ये नेहमीच ऑस्कर अवॉर्ड या विषयावर विविध प्रश्न विचारले जातात. चला तर मग आजच्या करंट अफेअर्सच्या या सेशनमध्ये 98व्या ऑस्कर्स अवॉर्डबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया. चला तर मग सर्वप्रथम आपण पाहूया ऑस्कर पुरस्कारांचा इतिहास. 16 मे 1929 हा दिवस चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक सुरुवातीचा दिवस मानला जातो. याच दिवशी पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड रूझवेल्ट हॉटेल येथे आयोजित करण्यात आला. लक्षात ठेवा, हा संपूर्ण सोहळा फक्त 15 मिनिटे चालला, जो ऑस्करच्या इतिहासातील सर्वात छोटा सोहळा मानला जातो. चला तर मग नुकतेच पार पडलेल्या 98व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थातच ऑस्कर्स 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. अकॅडमी अवॉर्ड्स अर्थातच ऑस्कर्स 2026 हा भव्य सोहळा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला. या सोहळ्याने 2025 मध्ये प्रदर्शित झालेले उत्कृष्ट चित्रपट सन्मानित केले. विशेष म्हणजे यावर्षी काही ऐतिहासिक टप्पे देखील पार पडले, जसे की नवीन स्पर्धात्मक श्रेणीची ओळख. आयोजक होता अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस, ज्यांनी वर्षानुवर्ष चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानासाठी काम केले आहे. सोहळ्याचे ठिकाण होते डॉल्बी थिएटर ओवेशन हॉलिवूड लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया. यावेळी होस्ट होते कॉमेडियन आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व कोनन ओब्रायन, जो दुसऱ्या सलग वर्षासाठी या सोहळ्याचे सूत्रसंचालन करत होता. लक्षात ठेवा, हा सोहळा केवळ पुरस्कार वितरण नव्हे, तर चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. यानंतर आता पाहूया 98th अकॅडमी अवॉर्ड्सचे प्रमुख निकाल. यामधील पहिला अवॉर्ड आहे बेस्ट ॲक्टर इन अ लीडिंग रोलसाठी. यावर्षीचा बेस्ट ॲक्टर इन अ लीडिंग रोल हा पुरस्कार मायकल बी जॉर्डन यांनी जिंकला. सिनर्स या चित्रपटासाठी. हा चित्रपट रायन कुगलर यांनी दिग्दर्शित केलेला एक थरारक हॉरर चित्रपट आहे. लक्षात ठेवा, हा पुरस्कार फक्त अभिनयासाठी नाही, तर कलाकाराच्या मेहनतीला जागतिक मान्यता मिळवणारा एक टर्निंग पॉइंट आहे. त्याचप्रमाणे नंतरचा अवॉर्ड आहे बेस्ट ॲक्ट्रेस इन अ लीडिंग रोलसाठी, आणि हा सन्मान जिंकला आहे जेसी बकली यांनी हॅमनेट या चित्रपटासाठी. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या मुलाच्या निधनावर आणि त्यांच्या कौटुंबिक शोकांतिकेवर आधारित एक भावनिक हिस्टॉरिकल ड्रामा आहे. हा पुरस्कार दर्शवतो की प्रत्येक भावना आणि अभिव्यक्तीचं जागतिक स्तरावर महत्त्व आहे. पुढे आपण पाहूयात बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर आणि बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचे निकाल. बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा पुरस्कार शॉन पेन यांना मिळाला वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी. हा पॉल थॉमस अँडरसन यांनी दिग्दर्शित केलेला एक भव्य ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून यात लिओनार्दो डिकॅप्रिओ एका माजी क्रांतिकारकाच्या भूमिकेत आहे. लक्षात ठेवा, हा पुरस्कार फक्त भूमिका भरण्यासाठी नाही, तर कलाकाराच्या कलेला जागतिक मान्यता देणारा एक मोठा टप्पा आहे. त्याचप्रमाणे नंतरचा अवॉर्ड आहे तो म्हणजे बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेससाठी. हा सन्मान एमी मॅडिगन यांनी जिंकली वेपन्स या चित्रपटासाठी. हा बार्बेरियन फेम दिग्दर्शक झॅक क्रेगर यांचा एक बहुप्रतीक्षित हॉरर थ्रिलर चित्रपट असून यात जोश ब्रोलिन मुख्य भूमिकेत आहेत. हा पुरस्कार दर्शवतो की सहाय्यक भूमिका देखील चित्रपटाच्या यशात आणि इतिहास घडवण्यात महत्त्वाची असते. यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीचा अवॉर्ड. यावर्षी मिळाला सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाला. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीचा अवॉर्ड मिळाला. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक जोआकिम ट्रायर यांचा असून यात रेनेट राईन्सवे एका अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे, जी तिच्या वडिलांच्या निधनानंतर एका कठीण परिस्थितीतून जात आहे. लक्षात ठेवा, हा पुरस्कार फक्त चित्रपटासाठी नाही, तर देशाची जागतिक ओळख आणि चित्रपटाची गुणवत्ता यासाठी मिळणारा मान आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कॅटेगरीमध्ये भारताकडून पाठवलेली ऑफिशियल एंट्री होती, ती म्हणजे होमबाउंड या चित्रपटाची. याचे दिग्दर्शक नीरज गैवान हे आहेत, ज्यांनी मसान आणि सेक्रेड गेम्स यासारख्या चित्रपटांद्वारे नाव कमावले.
हे दाखवते की भारताने देखील इंटरनॅशनल फीचर फिल्ममध्ये जागतिक पटलावर आपली छाप सोडली आहे. आत्तापर्यंत आपण बघितलेला भाग हा करंट अफेअर्सच्या उद्देशाने अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण नंतरचा महत्त्वाचा भाग पाहूया, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की भारतीयांनी ऑस्कर्स पुरस्कारांत कोणते कोणते योगदान दिलेले आहेत. सर्वप्रथम इतिहास रचणारा क्षण आला, तो म्हणजे 1983 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीसाठी पहिला जागतिक सन्मान स्टार. भानू अथय्या यांनी जिंकला बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनचा ऑस्कर गांधी या चित्रपटासाठी. लक्षात ठेवा, त्या पहिल्या भारतीय होत्या ज्यांनी ऑस्कर जिंकलं. ही कामगिरी त्यांनी जॉन मॉलोसोबत शेअर केली. फॅब्रिक परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पुरस्कार फक्त कपड्यांसाठी नाही, तर भारतीय कला आणि कौशल्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचा टप्पा आहे. पुढे पाहूया भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आणखी एक ऐतिहासिक क्षण, फिल्म स्ट्रिप. तो क्षण म्हणजे 1992 मध्ये मिळाला हॉनररी अवॉर्ड. हा लाईफटाईम अचीव्हमेंटचा ऑस्कर अवॉर्ड होता. हा अवॉर्ड भारतीय दिग्दर्शक सत्यजित रे यांना मिळाला. ते एकमेव भारतीय फिल्ममेकर आहे ज्याला हॉनररी ऑस्कर मिळाला. विशेष बाब म्हणजे त्याने हा पुरस्कार कोलकाता येथील हॉस्पिटल बेडवरून व्हिडिओ लिंकद्वारे स्वीकारला. परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पुरस्कार फक्त कामगिरीसाठी नाही, तर भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचा एक अभूतपूर्व टप्पा आहे. यानंतर 2009 परत भारतीय इतिहासात येतो तो महत्त्वाचा क्षण, स्टार, ज्यामध्ये रेसुल पुक्कुट्टी यांनी बेस्ट साऊंड मिक्सिंगचा ऑस्कर जिंकला स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी. लक्षात ठेवा, त्यांनी हा पुरस्कार इयन टॅप आणि रिचर्ड प्राईक यांच्यासोबत शेअर केला. परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा ऑस्कर फक्त ध्वनीसाठी नाही, तर भारतीय तंत्रज्ञान आणि कौशल्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचा टप्पा आहे. पुढे पाहूया भारतीय संगीताने ऑस्कर्समध्ये केलेला थरारक इतिहास, फिल्म स्ट्रिप. 2009 मध्ये आलेला एक महत्त्वाचा क्षण. AR रहमान यांनी एकाच रात्री 2 कॅटेगरीजमध्ये ऑस्कर्स जिंकले. त्यामधील पहिला म्हणजे बेस्ट ओरिजिनल स्कोर आणि दुसरं म्हणजे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग जय हो या सॉन्गकरिता. हा सॉन्ग स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटामधील आहे. AR रहमान हे एकमेव भारतीय आहे ज्याने एकाच रात्री 2 ऑस्कर्स जिंकले. म्युझिक नोट, हा फक्त पुरस्कार नाही, तर भारतीय संगीताची जागतिक ओळख आहे. पुढे आपण 2009 मध्ये भारतीय शब्दांनी जागतिक पटलावर धडक मारली. गुलजार यांना मिळाला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा ऑस्कर. गीत होते जय हो आणि चित्रपट होता स्लमडॉग मिलेनियर. गुलजार यांनी जय हो गाण्याचे लिरिक्स लिहिले होते, पण ते ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या सोहळ्यात उपस्थित नव्हते. रायटिंग हँड. परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा ऑस्कर फक्त गाण्यासाठी नाही, तर भारतीय साहित्य आणि शब्दकलेला जागतिक मान्यता मिळाल्याचा टप्पा आहे. पुढे पाहूया भारतीय निर्मात्यांनी जागतिक स्तरावर रचलेला इतिहास, स्टार. 2019 मध्ये गुनीत मोंगा यांनी मिळवला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टचा ऑस्कर अवॉर्ड. त्यांनी पीरियड एंड ऑफ सेंटेन्स या चित्रपटासाठी हा अवॉर्ड मिळविला. त्यांनी या चित्रपटात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केलं, जो ग्रामीण भारतातील महावारी विषयीच्या स्टिग्मावर प्रकाश टाकतो. ब्रेन. परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा ऑस्कर फक्त डॉक्युमेंटरीसाठी नाही, तर भारतीय समाजातील संवेदनशील विषय जागतिक पटलावर आणल्याचा टप्पा आहे. पुढे पाहूया भारतीय संगीताने इतिहास रचलेला क्षण, स्टार. 2023 मध्ये M किरावनी आणि चंद्र बोस यांनी जिंकला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा ऑस्कर अवॉर्ड. गीत होते नाटू नाटू आणि चित्रपट होता RRR. हे पहिले गाणे होते जे पूर्णपणे भारतीय निर्मितीतील चित्रपटातून ऑस्कर जिंकले. म्युझिक नोट, हा फक्त पुरस्कार नाही, तर भारतीय संगीताची जागतिक ओळख आहे. पुढे आपण भारतीय डॉक्युमेंटरीने जागतिक पटलावर रचला, स्टार. 2023 मध्ये कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांनी जिंकला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर, द एलिफंट विस्परर्स या चित्रपटासाठी. हा ऑस्कर होता पहिला इंडियन प्रोडक्शन जो डॉक्युमेंटरी शॉर्ट कॅटेगरीमध्ये ऑस्कर जिंकला. एलिफंट. परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पुरस्कार फक्त डॉक्युमेंटरीसाठी नाही, तर भारतीय निर्मितीला जागतिक पटलावर मान्यता मिळाल्याचा ऐतिहासिक टप्पा आहे. पुढे आपण पाहूया भारतीय वारसा असलेल्या दिग्दर्शक अलेक्झांड्रे सिंग यांनी जागतिक पटलावर रचलेला पराक्रम. 2026 मध्ये अलेक्झांड्रे सिंग यांनी बेस्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर जिंकला.
टू पीपल एक्सचेंजिंग सलायवा या चित्रपटासाठी. परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा ऑस्कर फक्त फिल्मसाठी नाही, तर भारतीय वारसा असलेल्या दिग्दर्शकाने जागतिक स्तरावर मान्यता मिळवलेला क्षण आहे. तर अशा प्रकारे आपण करंट अफेअर्समधील सर्वात महत्त्वाचा 98th ऑस्कर्स अवॉर्डबद्दल पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, करंट अफेअर्स हा फक्त अभ्यासाचा भाग नाही, तो आहे स्पर्धा परीक्षेत आघाडी घेण्याचा मार्ग. दररोज थोडा अभ्यास मोठे यश घडवतो. अभ्यास करत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की तुमचे आहे. जय शिवराय. आता एक महत्त्वाची माहिती. या MPSC प्रोफेसरच्या क्लासरूममधील सर्व नोट्स आणि PDFs तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत. म्हणून अजून जॉईन नसेल केलं तर आत्ताच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच दर्जेदार आणि एक्झाम ओरिएंटेड लेक्चरसाठी MPSC प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.